नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कलश सीड्समधून प्रवीण कापरे। आज आपण आलेलो आहे वळगाव पाटण या गावामध्ये आणि इथचे प्रगतशील शेतकरी यांचं नाव आहे तेजराव भाऊ पाटील। यांची छोटीशी एक जे आपण माहिती आहे या टरबूज पिकाविषयी, यांची लागवड दिनांकापासून तर पूर्ण फळ जे तुटेपर्यंत म्हणजे प्लॉट कटिंगपर्यंत जे माहिती आपल्याला देतील, छोटंसं एक यांचं मनोगत जाणून घेऊया। तर नमस्कार भाऊ। नमस्कार। आपलं नाव सांगा। तेजराव सदाशिव पाटील, वळगाव पाटण, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा। आपण कलश सीडची कोणती व्हेरायटी लावली याच्यामध्ये? कलश मेलोडी लावली। कलश सीडची मेलोडी ही व्हेरायटी यांनी लावलेली आहे आणि जवळपास 2.25 एकरामध्ये लावलेली आहे आपण। 2.25 एकरामध्ये। लागवड दिनांक काय आपली? 28 डिसेंबर 2025। 28 डिसेंबर 2025 यांची लागवड दिनांक आहे आणि या प्लॉटमध्ये सध्या कुठल्याच प्रकारची रोगराई दिसत नाही आहे आणि फळाची साईज बघू शकता, पावडर बघू शकता, शायनिंग बघू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे। आणि भाऊ काय भाव दिलेला आपण आज? हा 700 रुपये क्विंटल दिला माल। साधारणतः 30-32 टन माल एकरामध्ये निघून आला। भावच्या हिशोबानं नंबर माल 30 टन। एक नंबर माल हा एका एकरामध्ये 30 ते 32 टन निघणार आहे आणि अपेक्षित उत्पन्न याला एका एकरापासून जवळपास 35 टनाच्या आसपास। म्हणजे त्यातला एक नंबर माल किती निघणार तुमच्या? त्यातला 30 टनाच्या वरतीच निघणार आहे। आणि प्लॉट सध्या आता एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही कॅनोपी बघू शकता, त्यानंतर हिरवेगार पानं आणि फळाची साईज हे एकदम जबरदस्त अशी बनलेली आहे। आणि या प्लॉटमधून उत्पन्न अपेक्षित आहे 30 ते 32 टन आहे एक नंबरचं, आणि 2 नंबरचं निघणार ते वेगळं, म्हणजे एकूण ॲव्हरेज आपला हा चांगला आलेला आहे। कलश सीडची ही मेलोडीची व्हेरायटी यांनी लावलेली आहे। तर शेतकरी बांधवांना माझं नम्र अभिवादन आहे, समजा की डिसेंबर नंतर किंवा जानेवारी नंतर तुम्ही कलश सीडची मेलोडी ही व्हेरायटी लावा, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन हे व्हेरायटी देणारी आहे। आणि भाऊ सेटिंग कशी होती याला? सेटिंग एक नंबर सेटिंग होती। सारखी फळ 2 नंबर फळ बारा कमी प्रमाणात आहे दादा। सारखी सेटिंग कलश सीडची जी मेलोडी व्हेरायटी आहे, सारखी सेटिंग 2 नंबरचे जे फळं आहेत याचं प्रमाण हे कमी आहे। आणि कॅनोपी कशी वाटली तुम्हाला? हिरवीगार कॅनोपी चांगली, एकदम जबरदस्त, रोगाला बळी पडत नाही। अच्छा, रोगाला बळी पडत नाही आणि हिरवेगार कॅनोपी आहे। आणि आजची दिनांक आहे जवळपास 15 दिनांक आजची, 15 दिनांक आहे। आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा हे व्हेरायटी एकदम चांगली अशी परफॉर्मन्स करत आहे। तर सर्व शेतकऱ्यांना आपण कलश सीडची मेलोडी ही व्हेरायटी जी आपण लावली तर काय सजेस्ट करता? माझ्यामध्ये तर व्हेरायटी एकदम चांगली आहे, लावायला काही हरकत नाही। कलश सीडची मेलोडी ही व्हेरायटी लावण्यास हरकत नाही। तर सर्व शेतकऱ्यांना माझं अभिवादन आहे की त्यांनी कलश सीडची मेलोडी ही व्हेरायटी लावी। धन्यवाद।